रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनातर्फे अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्यात येणार आहे आणि त्याबाबतचा जी-आर जो आहे तो शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. या मोहिमेद्वारे रेशन कार्ड धारकांची पडताळणी करण्यात येणार आहे आणि जे रेशन कार्ड धारक पात्र नाहीत त्यांचे रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे आणि या पडताळणीसाठी तुम्हाला एक फॉर्म सुद्धा भरायचा आहे. पात्र शिधापत्रिका मोहीम काय आहे, कोणाची रेशन कार्ड बंद होणार आहे आणि कोणता फॉर्म भरायचा आहे, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत. त्यामुळे प्लीज सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार म्हणजेच ज्यांचे डबल रेशन कार्ड आहे, स्थलांतरित म्हणजे जे दुसरीकडे राहायला गेले आणि जे मयत आहे त्या लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे. तर यासाठी कोणती कार्यवाही करण्यात येणार आहे ते आपण पाहूया. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची शासन निर्णयानुसार म्हणजे जी-आर नुसार तपासणी करावी. तपासणी करण्यासाठी शिधापत्रिका वाटप दुकानदारांमार्फत ठरवून दिलेल्या वेळेत शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून द्यावे. त्या फॉर्मची लिंक जी आहे ती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा रेशन दुकानावरून सुद्धा तुम्ही ती घेऊ शकता. शिधापत्रिका दुकानदार तुमच्याकडून माहिती भरलेले फॉर्म जे आहेत ते हमीपत्रासोबत घेणार आहेत आणि तुम्हाला सही आणि दिनांकासह एक पोच पावती देणार आहे. फॉर्म भरून देताना फॉर्मसोबत रेशन कार्ड धारकांनी त्या भागात राहत असल्याचा म्हणजेच तुमचं जिथलं रेशन कार्ड आहे तुम्ही तिथे राहता याचा तुम्हाला पुरावा द्यायचा. तर पुरावा म्हणून तुम्ही भाडेपावती देऊ शकता, घराच्या मालकीचा पुरावा किंवा गॅस जोडणीची पावती, बँक पासबुक, लाईट बिल, टेलिफोन बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदान कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला तिकडे सबमिट करायचं आहे. आणि तुम्ही जे डॉक्युमेंट देणार आहात ते 1 वर्षापेक्षा जुनं असतं कामा नये. म्हणजे समजा तुम्ही लाईट बिल देतात तर ते 1 वर्षाच्या आतील असलं पाहिजे. आता कोणाकोणाचं रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे ते आपण पाहूया. तर जे शासकीय किंवा निमशासकीय किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये कर्मचारी आहेत आणि त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असूनही त्यांच्याजवळ जर पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर ते रेशन कार्ड जे आहे ते बंद करण्यात येणार आहे. कोणी विदेशी नागरिक असेल आणि त्याच्या नावे जर रेशन कार्ड असेल तर ते सुद्धा बंद होणार आहे. त्याचप्रमाणे दुबार म्हणजे ज्यांचे 2 रेशन कार्ड आहेत, तसेच अस्तित्वात नसलेल्या म्हणजे जे बनावट आहेत किंवा मयत व्यक्ती असेल आणि तरीसुद्धा त्यांचं रेशन कार्ड चालू आहे तर अशी जी रेशन कार्ड आहेत ती बंद करण्यात येणार आहे. तर हा एक फॉर्म आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि रेशन दुकानावरती सुद्धा तुम्हाला हा फॉर्म मिळेल. तर हा फॉर्म जो आहे तो तुम्ही भरायचा आहे. अतिशय सोपा फॉर्म आहे. तुमची बेसिक माहिती त्याच्यामध्ये टाकायची आहे. तुमचं नाव, रेशन कार्ड नंबर, पत्ता, तुमचं कोणतं रेशन कार्ड आहे म्हणजे केशरी आहे, पिवळं आहे ते तिकडे तुम्हाला लिहायचं आहे. तसेच तुमच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती लिहायची आहे. म्हणजे जसं आपल्या रेशन कार्डच्या मागच्या पानावरती माहिती असते ती तुम्हाला तिकडे लिहायची आहे आणि जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे अशी सर्व माहिती तिकडे तुम्हाला भरायची आहे. आणि हा फॉर्म आणि यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट त्याला जॉईंट करायचं आहे आणि रेशन दुकानावर तुम्हाला द्यायचं आहे. त्याचा जो शासन निर्णय आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुमच्या अधिक माहितीसाठी तुम्ही ती तिथून डाउनलोड करू शकता आणि रेफर करू शकता. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि तुम्हाला जर अजून कोणत्या नवीन टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही ते सुद्धा कमेंट करून सांगू शकता. मी त्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.